नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPS 95 पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी। EPS 95 कर्मचाऱ्यांचे पेन्शन 9 पटीने वाढणार, पेन्शन धारकांची मागणी पूर्ण होणार, अशी मोठी अपडेट पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। सोबतच समोरील बेल आयकॉनला क्लिक करून या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजनेत किमान पेन्शन वाढणार आहे का, हे निवृत्ती वेतनधारकाची मागणी आहे। याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे। स्वायत्त संस्था म्हणजे EPFO ने यावर निर्णय घ्यायचा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात कामगार मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाऊ शकतो। किमान पेन्शन 9 पट वाढू शकते। मित्रांनो, EPFOच्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या ग्राहकांना सरकार एक मोठी भेट देणार आहे। या योजनेअंतर्गत किमान EPS पेन्शन 9 पट वाढण्याची तयारी सुरू आहे। असे झाल्यास EPS संबंधित लोकांना दरमहा 1000 रुपयाऐवजी 9000 रुपये पेन्शन मिळू शकते। कर्मचारी पेन्शन योजनेबाबत लवकरच बैठक होणार आहे। मित्रांनो, कामगार मंत्रालयाच्या बैठकीत 2 मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। प्रथम, नवीन वेतन संहितेच्या अंमलबजावणीवर निर्णय घेतला जाऊ शकतो। त्याचवेळी दुसऱ्या किमान पेन्शनवर देखील एकमत अपेक्षित आहे। प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या EPS पेन्शन फंडामध्ये मिळणाऱ्या किमान पेन्शनबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे। EPS पेन्शन फंड हा मूलभूत अधिकार आहे। मित्रांनो, 5 राज्यांच्या उच्च न्यायालयाने पेन्शन हा मूलभूत अधिकार मानला आहे। त्याच्या सीलबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। कमाल मर्यादा काढून टाकल्यास त्याचा लाभ पेन्शनमध्ये मिळेल। मात्र निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारानुसार EPS पेन्शन निश्चित करण्यात यावी अशी मागणी होत आहे। कामगार मंत्रालय या मुद्द्यावर विचार करू शकते। कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय तेही लक्षात घ्या। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 ही EPFO अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी आहे। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वयाच्या 58व्या वर्षी पेन्शन मिळते। यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्ष काम करणे बंधनकारक आहे। सध्या 1000 रुपये किमान EPS पेन्शन दिली जाते। या योजनेत विधवा पेन्शन आणि मुलांची EPS पेन्शनची सुविधा दिली जाते। नोकरीवर असताना एखाद्या कर्मचाऱ्याच्या वयाच्या 58 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी आणि मुलांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळते। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।